मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। ठाणे महानगरपालिकेतील सर्वपक्षीय 12 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, शिवसेनेच्या आजी माजी महापौरांना क्लीन चिट। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या आश्वासनानंतर भूमी अभिलेखा कर्मचाऱ्यांचं 12 दिवसांचं आंदोलन मागे आणि शिवसेनेचे नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय उच्च न्यायालयाने ठरवला रद्दबातल। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे महापालिकेच्या सर्वपक्षीय तब्बल 12 नगरसेवकांवर विविध कारणांमुळे अपात्रतेची टांगती तलवार लटकत असून सुदैवाने यातील शिवसेनेच्या आजी माजी महापौरांना तत्कालीन पालिका आयुक्तांनी क्लीन चिट दिल्यानं त्यांच्यावरील गंडांतर टळलं आहे। पालिका प्रशासनाने उर्वरित सदस्यांबाबतचा अहवाल तयार करून सर्वसाधारण सभेकडे पाठवूनही केवळ सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रभाग कार्यालयाच्या ढिलाईसह सर्वपक्षीयांची अभद्र युती झाल्यानं सर्वसाधारण सभेत हा प्रस्तावच बारगळण्याची चिन्ह आहेत। या दोषी लोकप्रतिनिधींमध्ये सर्वाधिक 8 नगरसेवक शिवसेनेचे, 4 राष्ट्रवादीचे तर 2 मनसेचे आहेत। दरम्यान एरवी सत्ता संघर्षात एकमेकांची उणीधुणी काढणारे हे सदस्य या अपात्रतेबाबत ब्र काढण्यास तयार नसल्यानं ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। ठाणे महापालिकेतील 14 नगरसेवकांवर अनधिकृत बांधकाम, सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण आणि निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आला असून यातील आजी महापौर संजय मोरे आणि माजी महापौर HS पाटील यांना सुदैवाने क्लीन चिट मिळाली आहे। तेव्हा उर्वरित 12 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी सेनेचे दशरथ पालांडे, राम एगडे, विमल भोईर, मनसेचे दिव्यातील नगरसेवक शैलेश पाटील, राष्ट्रवादीच्या मुंब्र्यातील नगरसेविका आश्विन राऊत, संजय भोईर, त्यांच्या पत्नी उषा भोईर, सेनेच्या पूजा वाघ आणि महेश वाघ यांच्यावर पालिकेच्या तरण तलाव आणि क्रीडा संकुलनाच्या उभारणीत भागीदारी, राष्ट्रवादीचे मनोहर रामा साळवी यांना पालिका अधिकाऱ्यांना कार्यालयात घुसून केलेली मारहाण भोवली असून मनसेचे सुधाकर चव्हाण आणि सेनेचे विलास सामंत यांना TMT घोटाळ्यात शिक्षा सुनावल्यानं पालिका प्रशासन राज्य निवडणूक आयोगाचे आदेश येण्याची प्रतीक्षा करत आहे। दरम्यान काही दोषी नगरसेवकांबाबत स्थानिक प्रभाग समितीने अहवाल पाठवण्यात दिरंगाई केल्याचं समोर आलं असून सर्वसाधारण सभेत अपात्रतेचा प्रस्तावच धुडकावून लावण्याची तयारी सर्वपक्षांनी केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे। भूमी अभिलेखा कर्मचाऱ्यांना तांत्रिक दर्जा लवकरच देण्यात येईल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मान्य केल्यानंतर त्यांनी आपले 12 दिवसांचं आंदोलन मागे घेतलं आहे। या 12 दिवसात नागरिकांची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी दुसरा आणि चौथा शनिवार तसंच रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचा निर्धार केल्याची माहिती भूमी अभिलेखा कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश सरकटे यांनी दिली आहे। इंग्रजांच्या राजवटीमध्ये नगरमापन करण्यात आलं होतं, त्यानंतर पुन्हा राज्यात नगरमापन करण्यात आलं नाही, त्यामुळे नव्यानं पुनर्मोजणी करण्याची नितांत गरज आहे। ही मोजणी होत नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। सरकार त्याबाबत गांभीर्य दाखवत नाही, त्यामुळे ही पुनर्मोजणी करण्यात यावी। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी लागू करावी। भूमी अभिलेखा खात्याला तांत्रिक दर्जा देण्यात यावा। ज्याप्रमाणे नागरीकरण झालं आहे त्याचप्रमाणे नगर भूमापन कार्यालयाची निर्मिती करावी। दुहेरी अभिलेखा पद्धत रद्द करावी आदी मागण्यांसाठी भूमी अभिलेखा कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून 26 जानेवारी रोजी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। आता महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं।
ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार देवराम भोईर यांचा पराभव करणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांचं जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलं होतं. मात्र हा निर्णय देताना समितीनं डिसोजा यांना कारण दाखवा नोटीस बजावली नव्हती. या प्रकरणी उच्च न्यायालयानं ताशेरे ओढून जात पडताळणी समितीचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे लॉरेन्स डिसोजा यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचं नगरसेवक पदही शाबूत राहणार आहे. माजिवडा प्रभाग क्रमांक 19 अ मधून निवडणूक जिंकलेल्या शिवसेनेचे नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याची तक्रार देवराम भोईर यांनी कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडे केली होती. जात पडताळणी समितीनं भोईर यांचा आक्षेप फेटाळल्यानं हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयानं डिसोजा यांना नव्यानं पुरावे सादर करण्याचे आदेश देऊन पुन्हा जात पडताळणी समितीकडेच निर्णय घेण्याचं फरमावलं होतं. त्यानुसार 30 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत डिसोजा इतर मागास प्रवर्गातील ईस्टर्न इंडियन कॅथलिक या जातीचं असल्याचं सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. तसंच जातीचा दाखला रद्द करून जप्त करण्यात येत असल्याचे आदेश दिले होते. पालिका आयुक्तांनी डिसोजा यांना पत्र पाठवून नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचं कळवलं होतं. या निर्णयाविरोधात डिसोजा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असून या प्रकरणाच्या सुनावणीत जात पडताळणी समितीनं प्रमाणपत्र रद्द करताना शोकॉज नोटीस का बजावली नाही असा ठपका ठेवून हा निर्णयच रद्दबातल ठरवला आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. पाण्याच्या बिलामध्ये 30 ते 161% वाढ, मालमत्ता करात थेट वाढ न करता त्यातील जललाभ कर आणि मलनिस्सारण लाभ कर, मालमत्ता हस्तांतर कर, प्रमाणपत्र फी, असेसमेंट उतारा फी यांच्या माध्यमातून सुमारे 10% वाढ, घनकचरा सेवा शुल्कापोटी झोपडपट्टी धारकांकडून दरमहा 30 रुपये आणि फ्लॅट मालकांकडून दरमहा 60 रुपयांची वसुली, उद्योगधंद्यांचे परवाना शुल्क दुप्पट करून ठाणेकरांचा खिसा कापण्याची पुरेपूर तयारी ठाणे महापालिका प्रशासनानं केली आहे. करवाढीचे हे सारे प्रस्ताव पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात आयुक्त संजीव जयस्वाल मांडतील अशी अपेक्षा होती. परंतु 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेतच हे सारे प्रस्ताव प्रशासनानं मंजुरीसाठी मांडले आहेत. अर्थसंकल्पात करवाढीचा बालंट आपल्या अंगावर नको म्हणून आयुक्तांनी ही खबरदारी घेतली आहे की अर्थसंकल्पाच्या मंजुरीला आणखीन 2 महिन्यांचा कालावधी लागणार असल्यानं त्यापूर्वीच नव्या दरानं वसुली सुरू करण्याचं नियोजन त्यामागे आहे. याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनानं हे प्रस्ताव मांडले असले तरी त्याला मंजुरी देण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेपुढे आहेत. एकाच वेळी करवाढीचे सर्व प्रस्ताव मांडण्यात आल्यामुळे ते वादग्रस्त ठरण्याची चिन्ह असून पालिकेतील विरोधक त्याचे भांडवल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. JNNURM योजनेतून सुमारे 230 नव्या बस दाखल झाल्यानंतरही TMTचा भोंगळ कारभार संपत नसून त्यासाठी TMTच्या ताफ्यात 100 भाडेतत्वावरील बस समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यासाठी 2 वेळा टेंडर काढूनही कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे टेंडरमधल्या काही अटी शिथिल करून पुन्हा नव्याने टेंडर काढण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या परिवहनच्या विशेष समितीने घेतला आहे. 15 फेब्रुवारी 2014 रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने TMTच्या ताफ्यात 100 भाडेतत्वावरील बस दाखल करण्यासाठी वित्तीय आणि प्रशासकीय मंजुरी दिली होती. ठेकेदार नेमण्यासाठी टेंडरिंग पद्धतीने निविदाही काढण्यात आल्या होत्या. 2 वेळा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर TMTच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन पालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर निविदेतील अनामत रक्कम जास्त असल्यानं प्रतिसाद मिळत नसल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर निविदा बदलून पुन्हा काढण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. पहिल्या पॅकेजसाठीच्या 3,25,00,000 तर दुसऱ्या पॅकेजसाठीच्या 3,75,00,000 रुपये अनामत रकमेची मागणी आता अनुक्रमे 1,95,00,000 आणि 2,25,00,000 करण्यात आली. यशस्वी निविदाकार मिळवण्याचा कालावधी 90 दिवसांवरून 120 दिवसही करण्यात आलाय. रस्ता दुरुस्ती किंवा अन्य कारणास्तव मार्ग बदलल्यानं किलोमीटर वाढत असल्यास कंत्राटदाराला अतिरिक्त पैसे देण्याची अटही नव्या निविदेत समाविष्ट करण्यात आली आहे. या बदलांमुळे भाडेतत्वावरील बस पुरवणारा ठेकेदार TMTला मिळेल अशी आशा आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस चांगला झाला नसला तरी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सुमारे 14% कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. सुमारे 48.66 दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता दूर करणं आवश्यक आहे. त्यासाठी धरणासह उल्हास नदीतून पाणी पुरवठा होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील 5 महापालिका, 2 नगरपालिकांसह MIDCमध्ये आठवड्यातून 1 दिवसाच्या पाणी कपातीचं धोरण लघु पाटबंधारे विभागानं लागू केलं आहे. यामुळे सुमारे 1480 दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे.
वाढत्या लोकसंख्येस पाणी पुरवठा करणाऱ्या बारवे धरणाची साठवण क्षमता कमी आहे, त्यामुळे पाऊस जास्त झाला असला तरी पाणी कपातीचं संकट मात्र राहणार यात शंका नाही। यामुळे बारवीसह उल्हास नदीतून ठाणे महानगरपालिकेसह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, उल्हासनगर या महापालिका तर अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर नगरपालिकांच्या एक दिवसाच्या सुमारे 780 MLD तर MIDCची सुमारे 700 MLD पाण्याची बचत करता येणार आहे। 15 जुलैपर्यंत पाणी पुरवठा करण्याचं नियोजन पाटबंधारे विभागानं केलं आहे। उल्हास नदीला पाणी पुरवठा करणाऱ्या आंध्र धरणात यावर्षी अल्प पाणीसाठा झाला आहे, तर बारवी धरणात 57.46% पाणीसाठा उपलब्ध आहे। टेमघर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, MIDC आदींद्वारे सुमारे 1480 MLD पाणी पुरवठा दररोज केला जातो। या पाण्याच्या बचतीसाठी प्रत्येक महापालिकेने त्यांचा एक दिवसाचा पाणी पुरवठा बंद करून बचतीचं धोरण स्वीकारलं आहे। MIDCसाठी वापरण्यात येणारा सुमारे 490 MLD आणि उद्योगधंद्यांवरील प्रक्रियेचा सुमारे 210 MLD म्हणजेच पाणी पुरवठा शुक्रवारी बंद ठेवून त्याची बचत केली जात आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।
राहण्याची व्यवस्था वर्तकनगर येथील MMRDAच्या रेंटल हाऊसिंग स्कीम मधील सदनिकांमध्ये करण्यात आली आहे। या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 6,22,000 रुपयांची रोख रकमेची पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार देवराम भोईर यांचा पराभव करणाऱ्या शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांचं जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने अवैध ठरवलं होतं। मात्र हा निर्णय देताना समितीने डिसोजा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली नव्हती। या प्रकरणी उच्च न्यायालयाने ताशोरे ओढून जात पडताळणी समितीचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे। त्यामुळे लॉरेन्स डिसोजा यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचं नगरसेवक पदही शाबूत राहणार आहे। माजुडा प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणूक जिंकलेल्या शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याची तक्रार देवराम भोईर यांनी कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडे केली होती। जात पडताळणी समितीने भोईर यांचा आक्षेप फेटाळल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने डिसोजा यांना नव्याने पुरावे सादर करण्याचे आदेश देऊन पुन्हा जात पडताळणी समितीकडेच निर्णय घेण्याचं फरमावले। त्यानुसार 30 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत डिसोजा इतर मागास प्रवर्गातील ईस्ट इंडिया कॅथलिक या जातीचं असल्याचं सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा दिला। तसंच जातीचा दाखला रद्द करून जप्त करण्यात येत असल्याचे आदेश दिले होते। पालिका आयुक्तांनी डिसोजा यांना पत्र पाठवून नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचंही कळवलं होतं। या निर्णयाविरोधात डिसोजा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असून या प्रकरणाच्या सुनावणीत जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र रद्द करताना शोकॉज नोटीस का बजावली नाही असा ठपका ठेवून हा निर्णय रद्दबातल ठरवलाय। पाण्याच्या बिलांमध्ये 30 ते 161% वाढ, मालमत्ता करात थेट वाढ न करता त्यातील जललाभ कर पाण्याच्या बिलामध्ये 30 ते 161% वाढ, मालमत्ता करात थेट वाढ न करता त्यातील जललाभ कर आणि मलनिस्सारण लाभ कर, मालमत्ता हस्तांतर कर, प्रमाणपत्र फी, असेसमेंट उतारा फी यांच्या माध्यमातून सुमारे 10% वाढ, घनकचरा सेवा शुल्कापोटी झोपडपट्टी धारकांकडून दरमहा 30 रुपये आणि फ्लॅट मालकांकडून दरमहा 60 रुपयांची वसुली, उद्योगधंद्यांचे परवाना शुल्क दुप्पट करून ठाणेकरांचा खिसा कापण्याची पुरेपूर तयारी ठाणे महापालिका प्रशासनाने केली आहे। करवाढीचे हे सारे प्रस्ताव पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात आयुक्त संजीव जयस्वाल मांडतील अशी अपेक्षा होती, परंतु 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेतच हे सारे प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी मांडले आहेत। अर्थसंकल्पात करवाढीचं बालंट आपल्या अंगावर नको म्हणून आयुक्तांनी ही खबरदारी घेतली आहे की अर्थसंकल्पाच्या मंजुरीला आणखी 2 महिन्यांचा कालावधी लागणार असल्यानं त्यापूर्वीच नव्या दराने वसुली सुरू करण्याचे नियोजन त्यामागे आहे। याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। प्रशासनाने हे प्रस्ताव मांडले असले तरी त्याला मंजुरी देण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेपुढे आहेत। एकाच वेळी करवाढीचे सर्व प्रस्ताव मांडण्यात आल्यामुळे ते वादग्रस्त ठरण्याची चिन्ह असून पालिकेतील विरोधक त्याचं भांडवल करण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर हे होतं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत नमस्कार।